वसई विरारमध्ये कथित भेदभावपूर्ण कारवाई विरोधात हिंदू संघटना व गोरक्षक आक्रमक. गोशाळा गोठ्यावरील कारवाईच्या निषेधार्थ पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा. निष्पक्ष प्रशासनाची मागणी. वसई विरार शहर महानगरपालिकेकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या नालासोपारा येथील गोशाळेवरील कारवाईनंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले असून हिंदू संघटना, गोरक्षक आणि विविध सामाजिक संघटनांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कथित भेदभावपूर्ण आणि एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, गोरक्षक, स्थानिक नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांच्या हातात निषेधाचे फलक असून निष्पक्ष कारवाई करा, एका समाजाला लक्ष्य करणे बंद करा, गोमातेचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलकांचा आरोप आहे की महानगरपालिका प्रशासन एका विशिष्ट परिसराला आणि समाजाला वारंवार लक्ष्य करत आहे. शहरात अनेक ठिकाणी नियमबाह्य प्रकार सुरू असताना निवडक ठिकाणांवरच कारवाई केली जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असली पाहिजे. निवडक कारवाईमुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होत आहे अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. मोर्चा दरम्यान काही आंदोलकांनी पालिका मुख्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या पार्श्वभूमीवर पालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर केले. या निवेदनात गोठ्यावरील कारवाईची सखोल चौकशी करावी, सर्वांवर समान निकषांवर कारवाई करावी तसेच भविष्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही याची हमी द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी भाजपचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी प्रशासनावर टीका करत सांगितले की महानगरपालिका प्रशासनाने निष्पक्ष भूमिका घेतली पाहिजे. जर निवडक भागांवर आणि विशिष्ट समाजावरच कारवाई केली जाणार असेल तर नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास उडेल. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. हिंदू संघटनांच्या प्रमुखांनी देखील कठोर भूमिका घेत प्रशासनाला इशारा दिला. गोमाता आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावणारी कोणतीही कारवाई सहन केली जाणार नाही. प्रशासनाने तातडीने निष्पक्ष आणि पारदर्शक भूमिका घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान या आंदोलनामुळे वसई विरारच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासन आता यावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. की सातत्याने आयुक्त, आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतोय, आयुक्त साहेबांनी मागे फोन उचलला नाही. आम्ही ऍडिशनल कमिशनरला विचारलं, आम्ही असिस्टंट कमिशनरला विचारलं तर ते म्हणतात आयुक्त ऐकत नाहीत. मग आयुक्तांना संपूर्ण वसई विरार मध्ये आमच्या गटनेत्यांनी मागे आकडा दिला, जवळपास 6 लाख स्क्वेअर फीटाचं अनधिकृत बांधकाम आज सुरू आहे, जे शासकीय जागेवर आहे, आदिवासी जागेवर आहे, फॉरेस्ट वरती आहे. त्याच्यावरती कारवाई न करता आयुक्तांना सातत्याने एकच ठिकाण का दिसतं? आयुक्तांनी याचा खुलासा करायला पाहिजे. जर अनधिकृत आहे तर वसई विरार मध्ये आजच्या घडीला 6 लाख फुटाचं अनधिकृत बांधकाम सुरू आहे, त्याच्यावरती तुम्ही नेमकी काय कारवाई केली? अनधिकृत मदरसे सुरू आहेत, अनधिकृत मशिदीचं काम चालू आहे, त्याच पद्धतीने अनधिकृत कत्तलखाने सुरू आहेत. हे सगळं असताना तुम्हाला केवळ एक गोशाळाच का दिसते? आणि त्यामुळे आयुक्तांना हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे की नेमका तुमच्यावरती कोण दबाव टाकतंय, किंवा तुम्ही स्वतःहून करत असाल तर आम्ही तुम्हाला जेव्हा मानलं असतं की तुम्ही इतर ठिकाणी पण सगळ्यांना समान न्याय असायला पाहिजे. आम्ही असं नाही सांगत की अनधिकृत बांधकामाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभे नाहोत. आम्ही अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आहोत, परंतु केवळ एका गोशाळेवरती तुम्ही 5 वेळा कारवाई करता, पण त्याच्या जोडीला त्याच्या बाजूला गॅरेज आहे, त्याच्यावर कारवाई करत नाही. ते एका विशिष्ट धर्माच्या माणसाचं आहे,
त्याच पद्धतीने संपूर्ण वसई विरार मध्ये अनधिकृत बांधकामं चालू आहेत. पेल्लारमध्ये एक विशिष्ट समाजाची अनधिकृत बांधकामं चालू आहेत, ती तुम्हाला दिसत नाहीत. वसई विरार के जितने भी हिंदूवादी संगठन है, सभी के कार्यकर्ता, सभी के स्वयंसेवक यहाँ पे आए आज, और आप लोग देख रहे हो कैसे ये बड़ा जन सैलाब हिंदुओं का महानगर पालिका के सेलेक्टिव टारगेटिंग और सेलेक्टिव प्रोटेक्शन के खिलाफ यहाँ पे एकत्रित हुआ है। महानगर पालिका के मैडम मिली, अधिकारी आए, हमने अपनी मांग उनके सामने रखी, हमने उनको अपना ज्ञापन सबमिट किया और उनसे निवेदन किया है कि मैडम आप 15 दिन के अंदर, एक टाइम उनको दिया है कि 15 दिन के अंदर आप जो है इस पे कार्रवाई करें, जो भी हमारे मांगे हैं, और नहीं होता है तो उसके बाद फिर से हिंदू समाज एक और आंदोलन करने के लिए मजबूर हो जाएगा।